आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। पूजा नेटके दहिसरमध्ये राहणाऱ्या तर मंदार तानवडे हे दहिसरमध्येच राहणार। दोघेही दहिसरचे आहेत। कसं जमलं लग्न? चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना। माझं नाव पूजा प्रभाकर नेटके। माझं नाव मंदार तानवडे। त्याचा प्रेमळ स्वभाव आणि खूप पॅम्परिंग आहे। तो एक लहान मुलांसारखा तिचा एक स्वभाव आहे, तो मला तिचा भयंकर आवडतो। तो जसा आजपर्यंत माझी काळजी घेत आलाय, लग्नानंतर सुद्धा त्याने माझी अशीच काळजी घ्यावी ही माझी त्याच्याकडून अपेक्षा आहे। मला पूजाला भरपूर सरप्राइजेस द्यायला आवडतात आणि तिला ते स्वीकारायलाही तेवढेच आवडतात। माझं आणि मंदारचं स्वप्न हे असेल की आमचा दोघांचाही लग्नानंतरचा संसार व्यवस्थित आणि सुरळीत चालावा। ती जशी होती तिने तसंच राहावं आणि स्वतःची स्वप्न पूर्ण करावीत हीच माझी अपेक्षा आहे। नमस्कार। द्या ओळख करून तुम्ही सगळे। हे माझे बाबा। नमस्कार। आई। नमस्कार। हे होणारे आता सासू सासरे। नमस्कार। हे मंदारचे शेजारी मयेकर काकू, नारकर काकू। ते मंदारचे मोठे भाऊ। नमस्कार। मंदारची मामी। नमस्कार। त्यांची मुलगी श्रेया। हो। मंदारची बहीण। नमस्कार। ती माझी मागे मैत्रीण गंधाली। ही माझी वहिनी अश्विनी आणि माझा मोठा भाऊ प्रशांत। नमस्कार। नमस्कार। चला सगळे सज्ज आहेत। हो। काय खरं सांगता, काय खोटं सांगता, काय काय दोघेही दहिसरमध्ये। हो। शाळा कुठली? दहिसरला सेंट लुईस हायस्कूल। तुमची शाळा? मी दहिसरला VPN विद्या मंदिर हायस्कूल। कॉलेज कुठलं? माझं साठे कॉलेज पार्ला। पार्लेला। आणि तुमचं? दहिसरला शैलेंद्र कॉलेज। तुम्ही दहिसरच्या बाहेर काय पडायला टोल? दोघेही दहिसरमध्ये होता। मग ओळख कशी झाली तुमची? ॲक्च्युली आम्ही एकाच कंपनीत काम करत होतो। कुठली? इथे एक प्रायव्हेट कंपनी आहे अंधेरीमध्ये। बरं बरं। तर तिथे 2014 साली ही जॉईन झाली, म्हणजे मी थोडा सिनियर आहे हिला, आमच्या कंपनीमध्ये होतो। हे काय सांगायचीच गरज आहे? बरं। तिथे आमची ओळख झाली, एका टीममध्ये काम करत होतो। काय कशी काय ओळख झाली? ॲक्च्युली मी 2014मध्ये त्या कंपनीत जॉईन झाली। त्याच्या आधीपासूनच मंदार तिथे होता। सो तो माझा सीनियर असल्यामुळे थोडी कामामुळे ओळख झाली। म्हणजे मी जे काम करायची ते तो चेक करायचा आणि ते करता करता इतके काम करताना तिकडे त्यांचं चेकिंग होतं। आता भविष्यात कोण चेकिंग करणार आहे? काय आता उलट होणार आहे। हो ना? हो। मग सो अशी ओळख झाली आणि मग ओळख झाल्यानंतर त्याला मी आधीपासूनच आवडायची, पण त्याने मला सांगितलं नव्हतं। थांबा, कधीपासून? खरं तर 2015 पासून म्हणजे मला ती आवडायची, पण कधी बोलायची हिंमत नाही झाली। म्हणजे वेळ गेला, आमची मैत्री होती चांगली आणि नंतर मग 2017मध्ये हिच्या वाढदिवसाला मी तिला प्रपोज केलं। काय सांग? 22 जुलै 2017ला। आणि 19 मध्ये लग्न? हो। कधी आहे लग्न? 12 डिसेंबर। मग जवळ आलं। हो। हो की नाही? कसं वाटतंय आता? थोडा नर्वस आहे। का? मित्रांनी घाबरवून ठेवले। मित्रांनी? हो। काय काय सांगितलं? काय आता सगळंच संपलं वगैरे वगैरे। संपलं? अरे आता सुरू होणार, संपलं काय? म्हणजे त्यांनी असं घाबरवलं की आता स्वातंत्र्यातून पारतंत्र्याकडे वाटचाल तुझी सुरू झाली आहे वगैरे असे मित्र घाबरवतात। हो। आणि अजून काय काय सांगतात? आणि काय नाही, आता सांगतात की थोडं सिरियस हो अजून आणि जबाबदाऱ्या घे अजून वगैरे वगैरे। ते असं मित्रांचे सल्ले? हो। पण असं का सांगतात हो? तुम्हाला काय वाटतं? माहिती नाही, त्यांच्या अनुभवानुसार सांगत असतील कदाचित। म्हणजे काय असं काय बदल होतील असं वाटतं? तुम्हाला काय वाटतं? मला नाही वाटत त्यांच्यामध्ये काही बदल होईल। अपेक्षा करते की ते जसे होते आधी, जसे आहेत। म्हणजे कसे होते आम्हाला तर माहित नाही ना, कसे होते? फ्रेंडली नेचर आहे, प्रेमळ स्वभाव। अच्छा। हां, ते लग्नानंतर मित्र तुम्हाला असं का सांगतात? मे बी त्यांचा आता अनुभव स्वातंत्र्यातून पारतंत्र्यात जाणार इथपर्यंत तुम्ही बोललात। हो, म्हणजे आता म्हणजे कशा पद्धतीचं असतं पारतंत्र्य? म्हणजे आता मित्रांबरोबर फिरायला मिळणार नाही, वेळेत घरी यावं लागेल, सगळंच बदलणार आहे। असं 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 असतं का? अटी असतं? अजून तरी मी काही अट नाही घातली। पण मला सांगा, तुम्ही लग्नानंतर न सांगता 8-10 दिवस कुठेतरी बाहेर गेले पिकनिकला, तर चालणार आहे ना तुम्हाला? नाही। ही सुरुवात झाली। तर तुम्ही एकमेकांच्या कंपनीमध्ये एकमेकांना
मग तुम्ही प्रपोज केलं का? मी प्रपोज केलं तिला वाढदिवसाला. मग लगेच होकार दिला तुम्ही? नाही. काय झालं? मी आधी तरी त्याला हो नाही म्हणाली. का का? घरचं वातावरण थोडं म्हणजे की बाबा थोडे स्ट्रिक्ट आहेत. सो तर मी त्याला म्हणाली की आधी मला घरच्यांशी बोलावं लागेल. बरोबर आहे. सो मी घरी आधी आईला सांगितलं, बाबांना सांगितलं. लगेच ह्यांनी प्रपोज केलं? नाही बरोबर. नाही, थोडा वेळ घेतला मी, विचार केला. त्यानंतर मग मला असं वाटलं की हां योग्य आहे. तर मग मी आईबाबांशी बोलली. आईबाबांना बॅकग्राऊंड व्यवस्थित वाटला, मग त्यांनी पुढचा विचार केला आणि मग ते पहिला मंदारला भेटले बाबा. बाबा? हो. काय टेन्शन होतं का हो? ज्या दिवशी पहिल्यांदा बाबा भेटले? खूप टेन्शन होतं. कसं काय? कुठे भेटायला बोलवलं होतं? दहिसरलाच एक हॉटेल आहे, तिथे आम्ही भेटलो दुपारी. तिचे वडीलही होते आणि तिचे काकाही होते आणि तुम्ही एकटे? आणि मी एकटाच होतो. बाप, मग चपला हातात बितात घेऊन? नाही, जीव मुठीत घेऊन होतो. जीव मुठीत घेऊन होता? जीव मुठीत घेऊन होतो. मला वाटलं चपला हातात घेऊन बाबा काय बोलले का पळत सूट वगैरे. तुम्ही कुठे होता तेव्हा? त्याच्यासोबत होती. अच्छा, ह्या पण होत्या. मग काय टेन्शन नाही ना. त्यामुळेच मी थोडा रिलॅक्स होतो. मग गेलो, भेटलो, त्यांना मी व्यवस्थित वाटलो आणि मग त्यांनी लगेच मला होकार दिला. किती वेळात होकार मिळाला? माझ्यामध्ये घरी पोहोचेपर्यंतच मला होकार आलेला होता. हो का? बिल तुम्ही दिलं का त्या दिवशी? काय झालं त्या दिवशीची सिच्युएशन काय होती? मंदार तर फार नर्वस होता. मी सुद्धा तेवढीच घाबरलेली होती की काय होईल, कसं. पप्पांनी आणि काकांनी काही प्रश्न विचारले, तो व्यवस्थित सामोरा गेला त्या गोष्टींना. आणि पप्पांना त्याचा स्वभाव, बोलण्याची पद्धत, नम्रपणा या सगळ्या गोष्टी आवडल्या. सो घरी येऊन पप्पा आणि काकांनी मिळून विचार केला, तर त्यांना छान वाटलं. पण खरंच तुम्ही नम्र आहात की त्या दिवशी ऍक्टिंग केली होती? नाही, मी असाच आहे. हा? आता त्याला नम्रपणा म्हणतात की नाही, मी असाच आहे. तुमच्या घरी कसं कळलं मग? माझ्या घरी पण मी तसंच त्याच दरम्यान कळवलं की असं असं आहे, मला एक मुलगी आवडते माझ्या ऑफिसमध्ये. तुमच्या घरी काय प्रतिक्रिया? ते पण म्हणाले ठीक आहे, आपण भेटूया आधी. त्यांचा असं कधी नकार कधीच नव्हता. त्यांनी मला वेळ दिला माझा, भेटायला बोलवा तिला. ती यायची आमच्याकडे रेग्युलर, अजूनही येत असते. सगळ्यांशी आता व्यवस्थित आहे तिचं, त्यामुळे कधीच काही प्रॉब्लेम नाही आला. आता छान वाटतंय. हो. कधी आहे लग्न आता? माझं 12 डिसेंबर. 12 डिसेंबर. खरेदी वगैरे हो झाली. झाली? एकदम मस्त. खुश आहात दोघे? हो. ते मित्रांना निरोप दिला का? उगाच काहीतरी सांगू नका म्हणून. हो. तुम्हाला शुभेच्छा आहेत. फक्त आता या गप्पा सुरू असताना आता पहिला खेळ, आणि या पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार ते बघूया. चमच्याच्या सहाय्याने एक चेंडू उचलायचा, तुम्ही त्यांच्या चमच्यात द्यायचा आणि तुम्ही तिकडे गोळा करायचा. हां, सोप्पा खेळ आहे. वेळ 1 मिनिटाची. तुमची वेळ सुरू होते आहे आत्ता. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. मोजा. 1, 2, 3, 4. अभिनंदन. झी मराठीकडून हा आहे तुमच्यासाठी. इतका वेळ हे दोघे बोलत होते, जरा घरातल्यांना काय बोलायचं आहे ते ऐकूया. सर्वात प्रथम मी तिचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक आईवडिलांना एक अपेक्षा असते, बाबा आता आपण लग्न कधी करूया. त्यामुळं तिलाच मी प्रश्न केला की तिनं सांगितलं की तुम्ही सुरुवात करा म्हटल्यानंतर बरेचसे दिवस सरळपणे उत्तर आली नाहीत. म्हणून मी पुन्हा प्रश्न केला आणि विचारलं तिलाच. म्हटलं वडील नाही, आई किंवा वडील नाहीत, परंतु मित्र या नात्यानं सरळ आणि स्पष्ट सांगायचं, ह्या वडिलांचा कधीही विरोध नसणार, तुम्ही स्वातंत्र्य आहात, तुम्ही चांगलं शिक्षण घेतलेलं आहात, तुम्ही तुमच्या जीवनाचा साथीदार जर निवडलेला असेल तर त्याचं खरं उत्तर द्यावं. आणि ते खरं उत्तर दिल्यानंतर मग याला आम्ही मंदारला बोलवलं आणि मंदारला मग काही प्रश्न करून आम्हाला ते सगळं पटलं आणि सगळ्या गोष्टी आवडल्या, अगदी जमेच्या वाटल्या.
आणि म्हणून आम्ही त्यांना ताबडतोब होकार पण दिला. ज्या दिवशी तुम्ही त्यांना भेटला होता त्या दिवशी त्यांना टेन्शन असणं स्वाभाविक आहे दोघांना, पण त्याच दिवशी मुलगा नम्र आहे किंवा चांगला आहे, उत्तम आहे, आपल्या मुलीला उत्तम सांभाळेल, हा विश्वास तुम्हाला मिळाला होता? हो नक्की. कारण त्याचा पहिला प्रश्न माझ्याऐवजी माझे बंधू गावावरून आले, ते शिक्षक असतात गावी जिल्हा परिषदेमध्ये, त्यांनीच सुरुवात त्यांच्या प्रश्नांनी केली आणि बरेचसे प्रश्न त्यांनी केल्यानंतर वडील यांना त्याने मीही केले. त्यातून जी उत्तरं मिळाली ते बरंच काही सांगून गेली आणि म्हणून आम्ही त्या गोष्टीला कधीही कुठल्याही प्रकारे नकार देण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. बरं वाटतंय ना? असा मध्ये मध्ये श्वास घेत जा. हां, कारण तुम्ही असेच होता. आता निघाली तुमची मुलगी, जिच्यावरती इतकं प्रेम केलं लहानपणापासून. 12 डिसेंबरला लग्न आहे. आता काय मनात चालू झालं? मनात नक्कीच थोडी चलबिचल आहे, थोडी घबराट पण आहे आणि काळजी पण आहे. पण अतिशय जवळ राहत असल्यामुळं ती काळजी फारशी म्हणजे कधी असं वाटलं मनाला तर झटकन तिला जाऊन घरामध्ये बघता येईल. आई काय वाटतंय आता? छान वाटते खूप. जावयाकडनं अपेक्षा काय तुमच्या? काही नाही, सुखी ठेवावं. द्या सासरे बुवांकडे, सासूबाईंकडे द्या. सासूबाई तुम्ही बोला, काय सूनबाई येत आहेत आता घरी, कसं वाटतं? आता आनंद वाटते. मुलगा कसा आहे पहिल्यापासून? शांतच आहे? मुलगा शांत नाहीये. नाहीये? हो, नम्र आहे वगैरे मला सांगतोय फार. नाही तसा शांत आहे, पण कधी कधी उगीच चिडतो. हो ना? हो. त्याचं होतं कधीतरी. आता सूनबाई शांत करेल, काळजी हो. करू नका. पण काय? आता शांत राहायला पाहिजे. हो ना? हो. आणि सल्ला काय देणार मुलाला आता? मुलाला मी असंच सल्ला देईन की तिला चांगलं वागणूकच द्यायला पाहिजे आणि सुखी राहायला पाहिजे. तुम्ही बाबांकडे द्या. माझं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही तुमची निवड तुम्ही स्वतः केलेली आहे, पसंती तुमची आहे आणि हे सगळे करत असताना तुम्हाला सगळं एकमेकांच्या स्वभावाची जाणीव आहे, एकमेकाच्या आवडीनिवडी माहिती आहेत, त्या जपण्याचा प्रयत्न करा आणि जेणेकरून तुमचा संसार सुखाचा होईल. एकमेकांना सांभाळून घ्या आणि तुमचं जे आता वैवाहिक जीवन सुरू होईल ते अगदी आनंदाने तुमचं वैवाहिक जीवन तुमचं प्रारंभ करा. द्या. अजून कोण कोण बोलणार आहे? भावाकडे द्या. मिस तर करणार, भांडणं वगैरे होती आमची, ती पण मिस करू आम्ही. आठवण येईल, पण ज्यावेळी पण आठवण येईल त्यावेळी जवळच आहे, 5 मिनिटाच्या अंतरावरच भेटून येऊ. दिरांकडे द्या. नाही म्हणजे आमच्या घरचं असं वातावरण आहे की आईबाबांनी आम्हाला कुठल्याही गोष्टींना कधी अडवलेलं नाही आहे. तुमचे निर्णय तुम्ही घ्या व्यवस्थित, त्यांचा पाठिंबा असतो. चुकतं कधी कधी कमी जास्त होतं ते त्यांच्या परीने सांभाळून घेतात. म्हणजे माझंही लव्ह मॅरेज आहे, त्याच्यामुळे मी हे सांगू शकतो की त्यांनी अडवलं नाही अजिबात. तो परंपरा आहे ती त्याने कंटिन्यू केली. काय जीभ का काढली? त्यांनी परंपरा कंटिन्यू केल्या म्हटलं जीभ बाहेर आली रे. आणि आता पुढचा खेळ कुठला आहे तो बघूया. त्या खेळामध्ये तुम्ही दोघांनी चित्र काढायचंय आणि घरातल्या सगळ्यांनी ओळखायचं. पहिलं चित्र कोण काढणार? काय कॉन्फिडन्स आहे बघितलं. दहा, 9 बोलायचं. ऍक्टिंग नाही, ऍक्टिंग नाही. 8. अहो दाखवा ते, तुम्ही नाही बोलायचं. 7, 6, 5, अनारसा. 4, 3, बटाटा भाजी 2, 1. संपले पदार्थ का मी थांबतो? सगळे झाले. काय सांगा? ओ वेळ संपली. कोथिंबीर वडी. हा? कोथिंबीर वडी. काय आनंद. थांबा, दाखवा.
10. कोणी सांगितलं माहितीये का? माझ्या यांच्या दादानी. तुम्ही जाणार ना त्यांच्या घरात म्हणून तर बोलला आता घुस. अभिनंदन. सुंदर घुस काढली. पण कुठे दहिसरच्या अशा फिरतात का? दहिसरला आहेत? बघितली का? दहिसरची अभिनंदन घ्या दोघांनी मिळून. चांदीचं नाणं मिळालं तुम्हाला. अभिनंदन. तुमच्या 3 अपेक्षा सांगा त्यांच्याकडून. थोडा राग कमी करायला हवा. राग कमी करायला हो. हवा. काय बाबा आज शब्द द्या. राग तर नक्की कमी होईल. नक्की. हो. दुसरी अपेक्षा. रात्री वेळेवर घरी यावं. आता माझ्या कामाची वेळ तशी असते. मित्रांच्या घरी टाइमपास न करावा. बोला. प्रयत्न होईलच. प्रयत्न नाही कन्फर्म हवाय आम्हाला. ते प्रयत्न या शब्दात गडबड असते. नक्की नक्की. हा नक्की. तिसरी अपेक्षा. सगळ्या भाज्या खाव्यात. मला भाज्या फारशा आवडत नाहीत. आता खाणार. आता खायला लागणार. आई लहानपणापासून डबा द्यायची तेव्हा नाही खाल्लं कधी? हो, तो बऱ्याचदा मी मित्रांनाच द्यायचो आणि आई कळलं. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. तिने एक सून म्हणून नाही तर घरातली एक मुलगी म्हणूनच घरात यावं आणि तिच्या आईवडिलांसारखंच माझ्या आईवडिलांनाही सांभाळून घ्यावं. मान्य. हो. हां. दुसरं तिने तिचा छंद जोपासावा. ती खूप छान गाणं गाते. अरे ऐकवा नाही एखादं. आणि थांबा आत्ताच. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरी. कारण हे जे घाव आहेत ना हे इथून पुढे तुम्हाला झेलायचे. काय मस्त गाणं म्हटलं. सुंदर आहे आवाज. तिसरी अपेक्षा म्हणजे तिने असंच सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहावं. बस त्यापेक्षा बस. बाकी काही अपेक्षा नाही. खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला. हां. आज क्षमा मागायची तर कोणाची? क्षमा सगळ्यांचीच मागेन. येतील त्याने आपला आपला डबा घेऊन या. दुपारचा ताट अरेंज करणार आहोत. गंमत करतो. खूप छान. म्हणजे तुम्हाला जो एक सेवाभावी वृत्तीने तुम्ही जे करू पाहत आहात ते खूप छान. आणि तसंच काटकसरीने भविष्यात एक एक पैसा साठवून उत्तम पद्धतीने आलेल्या माणसांना खिशात किती आहे यापेक्षा मनाची श्रीमंती मोठी करून आदर तिथ्यामध्ये कुठेही कमी पडणार नाहीत हा मला विश्वास आहे. तेव्हा तसेच राहा. एकमेकाचा आदर करा आणि प्रत्येक मनातल्या चांगल्या गोष्टीला देवाने सिद्धिविनायकाने तथास्तु म्हणू द्या ही प्रार्थना करत आता क्षण आला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून हा अहेर तुमच्यासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू. धन्यवाद. सासरी निघालेल्या ताईला झी मराठीकडून चांदीची अन्नपत्र. आणि ताईला तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. या
दोघांना आणि संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.